आजही कामं आवरलेली आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल तुम्हाला की माझी काही झोप झालेली नाही आहे. कारण रात्री पिलून एवढं परेशान केलं आहे. 2 वाजता झोपला रात्री तो. तर माझी पण झोप नाही झालेली. तो आता पण झोपलेला आहे. आता वाजलेत 12. तर त्याला अंघोळ वगैरे घालून टाकले, पण तो काय अजून उठलेलाच नाही आहे. तर मला काय आता झोप येत नाही दुपारी. तर मला दुसरी कामं असतात. मला ब्लाऊज पण शिवायचं होतं. सो त्यानंतर व्हिडिओ एडिट वगैरे हे पण कामं असतात. तर मी काय झोपतच नाही दुपारी. पहिले मी खूप झोपायची जेव्हा कधी खूप झोपायची. मी प्रेग्नन्सीमध्ये खूप झोपायची, पण आत्ता झोपच नाही मिळत आहे. पण ठीक आहे की एकच टाईम असतो जो की आपल्याला पिलूसाठी जागायचं आहे किंवा त्याच्यानुसार आपल्याला कामं करायची आहेत किंवा त्याच्यानुसार झोपायचं आहे, जेवण करायचं आहे. जेवणाचा तर इश्यू नाही आहे, म्हणजे जेवण तर किती 5 ते 10 मिनटात होऊन जातं. तर बाकी झोपण्याचा विषय आहे की पण असं होतं कधी कधी माणसाला की एक टायमाचं जेवण नसलं तरी चालेल, पण झोप पाहिजे. तर त्यामुळे थोडंसं तब्येत खराब झाल्यासारखी वाटते झोप नसल्यामुळं. सो चला बघूयात. असं हे सगळं ॲडजस्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघू आज काय काय होतं. तर चलो बघा 1 वाजलं आहे आणि शंभू वाळकाचं झोपला आहे बघा. हे काय आहे दीदी? हरभरा. हा लक्षात नाही हरभरा. मी इथं बनवते आता मॅडम शिरा. तर दुपारचा नाश्ता वगैरे झाला आणि दीदीला हेच काम असतं दिवसभर की दूध तापवायचं आणि त्याच्यावरती जी मलाई येते ती काढून ठेवायची डब्यामध्ये. तर हा डबा बघा एक 3-4 दिवसात भरतो हा डबा. तर त्याचं तूप बनवतात. तर त्यासाठी ती दिवसातनं 3-4 वेळेस तरी दूध तापवते आणि त्याच्यावरची मलाई काढून ठेवत असते, म्हणजे स्टोअर करतात आणि त्याच्यापासून तूप बनवतात. काय 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 चिंच या डाव बघा कसा मारतात चिंचावर. जरा नीट तोड कर की. हस ना. हे बघा बरी आरडते. काय झालं शोगा? सू केली का बाबू? नाही का रडतो? हे बघा. पिल्लूला थोडंसं खेळवलं कारण तो खूप मोठ्यानं ओरडत होता. म्हणजे रडत वगैरे नव्हता, पण तो तसे आवाज करतो कारण त्याला कोणी नाही दिसले की तो मोठ्यानं ओरडतो. सो त्याच्याजवळ थोडंसं तरी जावं लागतं. तर त्यानंतर आम्ही 4चा चहा वगैरे घेतला मस्त, कारण भूक पण लागलेली. सो म्हटलं दीदीला चल बाबा टोस्ट वगैरे आण आता. तर चहा आणि टोस्ट घेतला आणि त्यानंतर संध्याकाळची कामं पण आवरून घेतली. सो चला व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.